नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं जनजीवन विस्कळीत झालंय. सुमारे 220 घरांमध्ये पाणी शिरलंय. गोकाक जवळील लोळसूर पूल पूर्ण पाण्याखाली गेलाय. गोकाक गावात देखील अनेक गल्ल्यांना ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालंय. गोकाकमधील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गोकाक येथील पूरग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी लोळसूर पूल आणि पूरग्रस्तांसाठी उभारलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्राची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. या केंद्रात जवळपास 200 पूरग्रस्तांना हलवण्यात आलं असून त्यापैकी 2 गर्भवती महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. एसडीआरएफच्या नियमानुसार भाड्याच्या घरात किंवा स्वतःच्या घरात राहणाऱ्या सर्वांना मदत दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोयना धरणातून पाणी सोडल्यास अथणी आणि कागवाडमध्ये पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन त्यांनी केलंय. हिडकल धरणातून 36,000 क्युसेक पाणी सोडलं जात असून अलमट्टी धरणातही 2.5 लाख क्युसेक पाणी जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली.